हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन छानशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आहे संडे. तर बरं म्हणजे 2-4 दिवस झाले मी ब्लॉग नाही टाकला अपलोड केला, कारण की मुलांची तब्येत बरी नव्हती. दोघं पण मुलं आजारी होते. किट्टू आणि विहू दोघांना सोबतच आजारी पडले. आणि आता पावसाळ्यामुळे ना व्हायरस आहेत, खूप व्हायरस इन्फेक्शन झालं होतं, त्यांना ताप आला होता. त्यामुळे दोघं पण सोबतच आजारी होते 3-4 दिवस. त्यामुळे मग माझं काही मूड झाला नाही ब्लॉग टाकायला. त्यामुळे मग आता जरा त्यांना बरं वाटते. 4 दिवस झाले ते घरी आहे, स्कूलमध्ये पण नाहीत गेले. तर आज तर संडेच आहे, त्यामुळे आज तर सुट्टीच आहे. तर उद्या मग बहुतेक आता त्यांना चांगलं वाटत आहे. वाटलं तर उद्या त्यांना मी स्कूलमध्ये पाठवणार आहे. उद्या मंडे आहे तर. आणि बघा आता पाऊस पण आमच्या इथं कंटिन्यू चालू आहे पुण्यामध्ये. एकदम कंटिन्यू पाऊस चालू आहे. आज पण कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि आज आहे पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा पण आहे. तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्व यूट्यूबच्या माझ्या सर्व गोड फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या. आणि पौर्णिमा पण आहे, त्यामुळे मला आहे आज उपवास. तर सकाळी मी उपवास सोडलेला आहे. सकाळी मी नाही शूट केलं, पण आता संध्याकाळची वेळ आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत थोडा व्हिडिओ शूट करूया, कारण की बरेच दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड नाही केला होता. तर चला मग आता मी थोडंफार पौर्णिमा आहे त्यामुळे पुरी आणि शिरा बनवणार आहे. तर तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते आणि तुमच्यासोबत व्हिडिओ आजचा म्हटलं चला शेअर करूया. तर मुलांना आता बरं आहे, त्यामुळे मला पण थोडं बरं वाटत आहे, कारण की मुलांना बरं नसलं तर आपल्याला पण बरं वाटत नाही, म्हणजे नको वाटते. त्याच्यामुळे मग मी 2-4 दिवस झाले व्हिडिओ शूट नव्हता केला, अपलोड नाही केला. पण आता मुलांना बरं आहे, त्यामुळे मग आता चला म्हटलं करूया व्हिडिओ अपलोड. तर हे बघा आता संध्याकाळी आमच्या इथं ना खूप असे बारीक बारीक मच्छर येतात, त्यामुळे मी इथे धूप लावून ठेवत असते किचनमध्ये. बघू शकता तुम्ही, धूप वगैरे लावली तर काय होते ना, ते जे बारीक मच्छर आहेत ते उडून म्हणजे पडतात, जास्त राहत नाही ते एका ठिकाणी. त्यामुळे मग मी अशी धूप लावून ठेवते संध्याकाळच्या वेळेस. तर चला आता मुलांना पण बरं आहे, आता मी बनवणार आहे स्वयंपाक. तर त्या अगोदर मी माझी पूजा वगैरे झालेली आहे, दिवाबत्ती करून घेतलेली आहे. संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे. आणि काही स्पेशल पूजा नसते, माझी सिंपलच असते. दिवा वगैरे, अगरबत्ती, फुलं असली तर फुलं वाहते, नाहीतर मग राहिलं. तर पण आज होती पौर्णिमा, तर मी दर पौर्णिमेला फुलं वगैरे घेऊन येत असते. मुलांना बरं नव्हतं आणि कंटिन्यू पाऊस पण चालू होता, त्यामुळे मी आज फुलं पण नाही आणली. तसंच आपला दिवा वगैरे लावला. त्या आपल्या मनामध्ये श्रद्धा असायला पाहिजे, बाकी काही नाही. देवाजवळ दिवा अगरबत्ती लावली तरी ती पुरेसे आहे. तर असं आहे बघा. तर दर पौर्णिमेला मी फुलं वगैरे घेऊन येत असते. पण आज पाऊस येत आहे कंटिन्यू आणि मुलांना पण बरं नाही, त्यामुळे माझी काही इच्छा नाही झाली. तर उपवास आहे मला, पण सकाळी मी उपवास सोडलेला आहे. जे काही होतं त्याच्यामध्ये उपवास सोडलेला. तर संध्याकाळी मग मिस्टर येतात संध्याकाळी घरी, त्यामुळे मग म्हटलं चांगलं थोडंफार बनवूया. तर मग पुरी, शिरा पुरी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर चला मग तुमच्यासोबत व्हिडिओमधून पुढं कंटिन्यू राहा. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. अगोदर मला पाणी आणायचं आहे बाहेरून. आमच्या इथं नगरपालिकेचं पाणी येते, त्यामुळे शुद्ध असते, काही प्रॉब्लेम नाही. पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे पाण्यामध्ये पण खूप हे होऊ शकते. आणि लहान मुलं आहेत घरामध्ये, त्यामुळे पाण्यामुळे पण त्यांच्या तब्येत बिघडू शकतात. त्यामुळे मी ॲक्वाचं पाणी आणत असते. आमच्या बिल्डिंगच्या खालीच ॲक्वाची मशीन आहे, लावलेली आहे. तिथं आपण जायचं, एक कॉईन टाकायचा आणि पाणी घेऊन यायचं. 1 हांडा 2 हांडा तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं, त्यानुसार तिथं पाणी पैसे पे करायचे. तर मी हांडाच घेऊन येत असते. 1 हांडा आम्हाला पुरेसा आहे दिवसभर, कारण की आता पावसाचे दिवसात आहे, मग यायचं पाणी एवढं काही लागत नाही. मग जे नगरपालिकेचं जे पाणी येते ते पण पिण्याचंच असतं. मग ते मी भरून ठेवते, म्हणजे भाज्या धुवायला वगैरे आपल्याला लागतं, तर मग ते मी वापरत असते. आणि पिण्यासाठी मग मी ॲक्वाचं पाणी आणते. तर चला, तर मी पटकन जाते आणि खांदा भरून आणते. तुम्हाला पण दाखवते ती ॲक्वाची मशीन कशी आहे ते. आणि जवळच आहे, आमच्या खालीच आहे बिल्डिंगच्या. आणि चला खांदा घेतला. पाऊस चालू आहे कंटिन्यूस. तर इथे मी ताईच्या घरी आलेली आहे. हे बघा, ताईच्या घरी आली. इथे पाऊस पण येत आहे. हे बघा, हांडा आणलं सोबत. आता मी हांडा घेऊन जाते आणि पाणी घेऊन येते. तिथं कसं एक कॉईन टाकावं लागते, नंतर पाणी मिळते पिण्याचं. तर त्यामुळे आता हांडा ठेवला आहे. ताईच्या घरी आलेली इकडे, कारण की पाऊस येत आहे. बघा, भरपूर पाऊस येत आहे. इकडे आहे अंकुबाई. हाय. तर पाऊस येते म्हणून ताईकडे थांबले. माझ्या बिल्डिंग मागच्या साईडला आम्ही राहतो, मागच्या साईडला. तिथून इथपर्यंत आले तर पाऊसच आला. मग ताईची रूम आहे, इथं घर आहे, त्यामुळे मग थांबले ताईकडे. हे आहे अंकुबाई आपली.
आणि पाऊस येतं त्यामुळे 2 मिनटं थांबली. तर ताईने चहा ठेवला आहे. तर चला आता मस्त चहा पिऊया. तू घेतला का अंकी चहा? नाही. चला हां दे. ती इकडे आली मी ताईच्या घरी. आणि हा बघा छोटू मोठू आमचा काय करत आहे. बिस्किट आणि चहा खात आहे. त्याला भूक लागली असते. हां काही नाही चांगलाच दिसतो तो. आहे ना रे बाबू छोनू? खाय बिस्किट खाता येतो. इकडे अंकुबाई आणि ताई माझी चहा बघा. ताईने मस्त गरमागरम चहा ठेवला होता. तर मला पण म्हणजे घे चहा. नाही बस झालं बस ग पाणी देतो आहे ना. तर हे बघा ताईच्या पाण्याला आली होती मी इकडे. तर म्हटलं मग ताईच्या घरी आले तर चहा पण ठेवला होता ताईने. ताई म्हणली चहा पिऊन जा. आणि एवढी थंडी वाजत आहे ना. हे बघा अंकुबाईने स्वेटर पण घातले. आणि बाहेर बघा पाऊस येतोय कंटिन्यू. बाहेर ना खूप पाऊस येतोय. त्यामुळे मग ताई म्हणली थांब 2 मिनटं नंतर जा पाण्याला. तर म्हटलं मग चला आता चहा घेऊया नंतर मी पाणी घेऊन येते. तसं आमच्या इथं पाणी येते नगरपालिकेचे. म्हणजे हे पाणी आहे ना ते ॲक्वाचं आहे. मशीन लावलेली आहे तिथून. तर कॉईन टाकायचं आणि पाणी घ्यायचं. तर पावसाळ्यात दिवस आहेत तर म्हटलं चला तिथूनच आम्ही पाणी घेऊन येत असतो. अंकु ते घे ना चहा. मस्त चला मग आता या तुम्ही पण चहा प्यायला. मस्त चहा झालेला आहे. तर चहा घेते नंतर पाणी आणते. मग छोटा म्हणजे अंगावर छत्री बघा पावसात चाललो आम्ही पाणी आणायला. है ना छोटू? हां आलं पाणी. पैसे टाकले आलं. बरोबर 5 रुपयामध्ये बरोबर एखादा बघतो. है ना छोटू? हां थोडं नास होतं फक्त. नाही हां हां कारण की 5 रुपयामध्ये बरोबर एखादा बघतो. आता आता बंद होणार. आता बंद होणार. झालं बंद. डालो डालो जल्दी से 5 रुपये कॉइन. हाँ टाकले. आता येते ऑटोमॅटिक पाणी. आला 5 रुपयामध्ये बरोबर येते कॉइन है ना एखादा. तरी बघा त्यानंतर मग मी पाणी वगैरे घेऊन आली. तर त्यानंतर मला करायची होती स्वयंपाकाची तयारी. मग मस्त मी पुऱ्या आणि बटाट्याची भाजी करणार होती. तर त्यासाठी मस्त बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. आणि तेलामध्ये इथं मी जिरं मोहरी टाकलेलं आहे. त्यानंतर कांदा टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरलेला. मस्त 2 मिनटं होऊ दिलं त्याला. त्यानंतर मग ड्राय मसाले ॲड केले. तर ड्राय मसाल्यामध्ये मी हळद मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला ॲड केला. आणि नंतर मस्त बटाटे टाकले उकडलेले छान. बघा माझी बटाट्याची भाजी करून झालेली आहे. बघू शकता तुम्ही छान मस्त टेस्टी बटाट्याची भाजी रेडी आहे. आणि मी बटाटा उकळून घेतला होता. नंतर मग त्याला फ्राय केलं. बघू शकता तुम्ही त्यात जिरं मोहरी वगैरे कांदा वगैरे टाकून मस्त लाल मिरची वगैरे टाकून कोथिंबीर टाकून छान अशी बटाट्याची भाजी बनवलेली आहे.
होऊ शकता छान झालेली आहे टेस्टी. पटापट मी पुऱ्या लाटून घेते आणि तळून घेते, कारण की व्ह्यूला खूप भूक लागलेली आहे. त्यामुळे बटाट्याची माझी भाजी झालेली आहे ऑलरेडी. तर इकडे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, ज्यासाठी पुऱ्या तळायच्या त्यासाठी. पटापट मी पुऱ्या लाटते आणि तळून घेते. पहिल्यांदा व्ह्यूला जेवण देते, कारण त्याला खूप भूक लागलेली आहे. नैवेद्य ठेवून देते मी तो पण. आता हे पटकन व्ह्यू साठी देते, कारण व्ह्यूला खूप भूक लागलेली आहे डेंजर. हा देते तुला. तर ठीक आहे फ्रेंड्स, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास प्लीज लाईक करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ठीक आहे फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.